सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा लगेचच पूर्णाजीचे बोलणे ऐकून दिव्याई समोरील हवनाचे भांडे घेऊन येतो आणि त्यामध्ये अग्नी पेटवतो. त्यानंतर अर्जुन उठून उभा राहत सायलीकडे येतो आणि सायलीचा हात धरतो. तेव्हा तो सर्व प्रकार बघून पूर्णाजी आणि प्रताप हे अर्जुनकडे बघत राहतात. त्यानंतर अर्जुन हा सायलीचा हात धरून अग्नीसमोर येतो आणि अग्नीच्या साक्षीने अग्निभोवती फेरे मारू लागतो. त्यावेळेस अर्जुन आणि सायलीला आपण कसे लग्नामध्ये मंदिरात फेरे मारले होते हे आठवतं आणि सायली ही मोठे डोळे करून अवाक होऊन अर्जुनकडे बघत ते फेरे पूर्ण करत असते. ते बघून कल्पना आणि चैतन्य खूप खुश झालेले असतात. तर अस्मिताने तोंडाला हात लावलेला असतो. तर प्रिया आणि पूर्णाजी करून फक्त अर्जुनकडे आणि सायलीकडे बघत असतात. सायली अर्जुन फेरे मारत असतात. फेरे पूर्ण होताच अर्जुन हा ताटातील मंगळसूत्र आपल्या हातात घेतो आणि ते प्रेमाने सायलीच्या गळ्यात घालू लागतो. तेव्हा अर्जुनने लग्नामध्ये आपल्या गळ्यात कसे मंगळसूत्र घातले होते हे आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. मंगळसूत्र घातल्यानंतर अर्जुन हा खालील कुंकवांचा करंडा आपल्या हातात घेतो आणि त्यामधील कुंकू सायलीच्या भांगेत भरतो. तेव्हा ते सर्व बघून आता पूर्णाजीला पायाखालची जमीन सरकून धक्का बसलेला असतो. त्यानंतर अर्जुन हा सायलीकडे प्रेमाने बघत दोघेही पूर्णाजी समोर येतात. तर हात करत अर्जुन हा सायलीला पूर्णाजीच्या पाया पडायला सांगतो आणि दोघेही पूर्णाजीच्या पाया पडतात. तेव्हा पूर्णाजी अर्जुनकडे बघत म्हणते की हा काय खेळ चालवलाय अर्जुन तू. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा खेळ कसला पूर्णाजी. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी आत्ताच तू म्हणाली होती ना तुला माझं लग्न बघायचं होतं आणि 7 फेरे बघायचे होते, तेव्हा आत्ताच मी 7 फेरे मारली. तेव्हा ते ऐकून आता पूर्णाजीला धस्स होते. अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तुला बघायचं होतं ना, तेव्हा बघितलं ना आता पूर्णाजी. तर कल्पना खूप खुश झालेली असते. अर्जुन म्हणतो की आणि पाहुणी म्हणून तन्वीसुद्धा इथेच उभी आहे आणि मी माझ्या बायकोच्या कपाळीसुद्धा कुंकू लावलंय. तेव्हा लगेचच पूर्णाजी ही सायलीच्या कपाळातील कुंकू बघते. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी आता परत कधीच म्हणू नकोस की तुला तुझ्या अर्जुनचं लग्न बघायला मिळालं नाही. तेव्हा अस्मिता आणि सर्वजण अर्जुनकडे बघू लागतात. तर अर्जुन म्हणतो की त्यानंतर लग्नानंतर काय म्हणतात त्याला पंगत. तर विमल मला एक कडक कॉफीचा पेक दे. तर विमल म्हणते ठीक आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी खाली पुस्तक आणायला आलो होतो, पण तुझं बोलणं ऐकलं आणि मी तुझ्यासमोरच लग्न लावून टाकले. इकडे आता रविराज हा सुमनला म्हणतो की तन्वीला मी सुभेदारांच्या घरी पाठवलं खरं, पण तिकडे जर गेली तर ती त्यामध्येच अडकून राहती. तेव्हा सुमन म्हणते की ती सायलीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेली ना. तर रविराज म्हणतो की तिथे ती अर्जुनला बघेल आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये हरवून बसेल. तेव्हा सुमन म्हणते की तो अमित चांगला मुलगा होता, तन्वीसाठी त्यांनी वाटही बघितली पण गेला तो आता अमेरिकेला निघून. तेव्हा रविराज म्हणतो की तन्वीसाठी अमित एकटाच काही मुलगा नाही आहे. रविराज म्हणतो की आता माझ्या मित्राचा एक मुलगा आहे, त्यालाच मी तन्वीला भेटायला सांगतो आणि फोन करू लागतो. तेव्हा सुमन म्हणते की थांबा भाऊजी, एवढी घाई करू नका. सुमन म्हणते की एकदा तुम्ही तन्वीला विचारा, तिच्या कानावर घालायला हवं. तेव्हा रविराज म्हणतो की संध्याकाळी तू तिच्याशी बोल, तोपर्यंत मी इकडं त्या मुलाला बोलावून ठेवतो. इकडे आता अस्मिता आणि सायली बाहेर गार्डनमध्ये येतात. तेव्हा अस्मिता म्हणते की प्रिया तुझं चिडणं मला समजतंय, ते साहजिकच आहे. तेव्हा प्रिया म्हणते की साखरपुड्याच्या वेळेससुद्धा अर्जुन हा सायलीला लग्न करून माझ्यासमोर घेऊन आला आणि आजही त्याने माझ्यासमोर सायलीच्या कपाळी कुंकू भरले आणि तिच्यासोबत लग्न लावले. तर आता अस्मिता म्हणते की अगं ते खोटं लग्न होतं आणि तुझ्या इतकीच पूर्णाजीसुद्धा चिडली होती. तेव्हा आता पूर्णाजी सायलीला बघ किती पटापट बाहेर काढते ती, तू काही काळजी करू नकोस. तर तन्वी म्हणते की अगं तूच मला म्हणाली होती ना हॉस्पिटलमधून आल्यानंतर पूर्णाजी आता सायलीबरोबर पूर्ण विरघळली. तर अस्मिता म्हणते की तू काही काळजी करू नको गं, मी आता पूर्णाजीच्या डोक्यात असा राग भरवला ना, लवकरच ती सायलीला घराबाहेर काढेल. तर इकडे तन्वी म्हणते की तसं जर नाही झालं तर मी हिमालयात जाऊन राहू का. तर तन्वी म्हणते काय सांगितलं तू पूर्णाईला. तेव्हा अस्मिता म्हणते की मी सांगितलं की ह्या हल्ला सायलीमुळेच झाला आहे. त्या आश्रमातील अर्जुनने घेतलेली केसमुळेच त्याच्यावरती आणि तिच्यावरती हल्ला झाल्याचा प्रकार मी पूर्णाजी समोर आणला आहे. तेव्हा आता पूर्णाजी ही सायलीलाच दोषी ठरवेल. तेव्हा डोक्याला हात लावत तन्वी म्हणते की अगं तू काय केलंस अस्मिता, या हल्ल्याचा संबंध डायरेक्ट तू आश्रमाशी लावला का. तन्वी म्हणते की तू हे सर्व कशाला केलंस. तर अस्मिता म्हणते की तन्वी तुला एवढं चिडायला काय झालं. तन्वी म्हणते की अगं त्यामुळे अर्जुन तिची आता अजूनच काळजी घेईल ना.
तेव्हा अस्मिता म्हणते की काही नाही, मी पूर्ण आजीला अशी पिन मारली ना की तू बघतच राहा. तर आता तन्वी विचार करते की आता आश्रमाची केस अर्जुन पुन्हा उकरून काढेल. इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये असताना रागाने सायली तिथे येते आणि अर्जुनच्या हातातील फाईल फेकून देत म्हणते की सर, तुम्ही काय केलंय आज? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं सायली? तेव्हा सायली म्हणते की देवी आई समोरचं कुंकू घेऊन तुम्ही माझ्या कपाळी लावलंय आणि लग्न लावलंय, तुम्हाला कळतंय का? तर अर्जुन म्हणतो की यात एवढं काय सिरियस आहे सायली? अर्जुन म्हणतो की एवढ्या छोट्या गोष्टीला काय लावून बसलात सायली तुम्ही? तर सायली म्हणते, ही छोटी गोष्ट आहे का? तुम्ही मंगळसूत्र घातलंय माझ्या गळ्यात आणि ते सौभाग्याचं लेणं आहे, तुम्हाला कळतंय का काही? सायली म्हणते की या काळ्या मनाचं पावित्र्य काय असतं तुम्हाला कळतं का? आणि या कुंकवाचं महत्त्व आहे का तुम्हाला? अर्जुन म्हणतो की तुम्ही असं रिॲक्ट होताय की जसं काय आपण लग्न केलंच नाहीये. तेव्हा सायली म्हणते की त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्ट होतं, तिथे कुणाचाही भावना नव्हत्या. सायली म्हणते की तुम्ही पूर्ण आजीच्या भावनासोबत खेळलाय. अहो, आपण दररोजच लग्नासारखे राहत होतो, मग पूर्ण आजीसमोर हे करण्याची काय गरज होती? सायली म्हणते की सर, मंगळसूत्र आणि कुंकवाबरोबर कधी खेळायचं नसतं. या दोन गोष्टी स्त्रियांसाठी खूप मोठ्या असतात, त्या तुम्हाला कळणार नाही. तर अर्जुन म्हणतो की तुम्ही खूपच सिरियस होत आहे सायली, हे सर्व मी पूर्ण आजीला तिने बोलल्यामुळे केलंय. तेव्हा बोट करत सायली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा अर्जुन सर, तुम्ही खाली जे जे काही केलंय ना त्या सर्वांवर तुमच्या खऱ्या बायकोचा हक्क असेल. तर आता रागाने सायली म्हणते की सर, तुम्ही आज खूप चुकीचं वागलात आणि रागाने दरवाजा उघडून निघून जाते. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघत विचार करत म्हणतो की सायली, मी चुकीचं वागलो की बरोबर तेच मला काही कळत नाही आणि मी असे का वागलो तेही मला कळत नाहीये. अर्जुन म्हणतो की सायली, पण मला एक गोष्ट माहीत आहे, मी मंगळसूत्राची कधीच मस्करी केली नाही. मी आज जे काही केलं ना ते अगदी बरोबर केल्यासारखं मला वाटतंय. अर्जुन म्हणतो की आज मी जे काही केलं ना तो खूप मोठा इन्सिडेंट होता सायली. तर आता इकडे नवरात्र उत्सवाची तयारी करून विमल ही कल्पनाला म्हणते की मी आता सर्व काही आणलंय, विड्याची पानं, फुलांचे हार, माती वगैरे सर्व काही घेऊन आले बरं का. विमल म्हणते की तुम्ही एकदा सर्व बघून घ्या बरं का. तर कल्पना म्हणते की अगं विमल, तू तर सगळं आठवणीने घेऊन आली. तेव्हा पूर्णाजी म्हणते की कल्पना, विमलला तू तुझ्या तालमीत खूप छान तयार केलंस बरं का. तेव्हा सर्वजण हसू लागतात. लगेच हसतच पूर्णाजी म्हणते की चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. तेव्हा हो हो असे म्हणत कल्पना म्हणते की पूर्णाजी, मी काय म्हणते की आपण ही पूजा नवीन सुनेच्या हातने करू ना. तर लगेचच पूर्णाजी कल्पनाकडे बघू लागते. तर अस्मिता म्हणते की झालं, तरी मी अजून यांनी सुनबाईचं नाव कसं नाही घेतलं याचाच विचार करत होते. तेवढ्या तिकडे पायऱ्या उतरून सायली ही दागदागिने घालून भरजरी साडीत खाली येत असते. तर सायली विचार करते की अर्जुन सरांनी आज सगळ्यांसोबत माझ्यासोबत लग्न केलं. तेवढ्यात कल्पना सायलीकडे बघत म्हणते की सायली ये इकडे. तर सायली तिथे येताच कल्पना म्हणते की कर पूजा सायली. तर सायली म्हणते की मी. तर कल्पना म्हणते हो. त्यानंतर सायली पुढे येऊन देवी आई समोरील कुंकवाच्या करंड्यातून कुंकू लावते. तर आता कल्पना सायलीला सर्व काही सांगते, पूजा कशी करायची, मांडणी वस्तूंची कशी ठेवायची. त्यानंतर चौरंगावर माती घेऊन त्यावरती कलश ठेवून, विड्याचे पाणी ठेवून आणि विधीपूर्वक सर्व घटाची पूजा करून सायली ही मनोभावे देवी समोर हात जोडते. तर कल्पना आणि पूर्णाजी सायलीची ती पूजा बघत असतात. आंब्याच्या पानांनी पूर्ण कलश सजलेला असतो. त्याखाली घाटासाठी माती रोवून त्यामध्ये सर्व धान्य ही सायली टाकते. तर सर्व विधीपूर्वक झाल्यानंतर पूर्णाजी, कल्पना आणि सायली तिघीही घटाच्या पाया पडतात. त्यानंतर आता सर्व पूजाविधी झाल्यानंतर जोगतीन ही सुभेदारांच्या घरी येते आणि अर्जुनला समोर उभा करते. जोगतीन म्हणते की तुझं नाव काय सांगितलं अर्जुन? आणि ते म्हणजे शूर. तर लगेचच अर्जुन मान हलवतो. तेव्हा जोगतीन म्हणते की आणि ही फुलासारखी नाजूक. तरी सुद्धा मी सांगते की तुम्ही घरच्यांसमोर तुमच्या लग्नाचे नाटक करता. तेव्हा जोगतिनीचे ते बोलणे ऐकून आता पूर्णाजी, कल्पनाला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन सायलीचे भयानक सत्य जोगतिनीने सर्वांसमोर आणताच आता मोठा धमाका उडलेला असतो. तेव्हा आता अर्जुनने सायलीसोबत खरे लग्नाचे जे नाटक केलेले असते ते समोर येऊन
आता जोगतीनीने भयानक सत्याचा उलगडा केलेला असतो, पण त्यानंतर जोगतीन अजून पूर्णाजी आणि कल्पनासमोर अर्जुन सायलीच्या कोणत्या सत्याचा उलगडा करते आणि दोघेही कसे एकत्र येतात. त्यानंतर आता सायली हीच तन्वी असल्याचे आणि पूर्णाजीची खरी नात सून असल्याचे जोगतीन कशी पूर्णाजी समोर आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या